हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता आणखीन जमा झालेला नाही. जवळजवळ मे महिना चालू होऊन 17 दिवस झालेले आहेत आणि या ठिकाणी आणखीन सुद्धा मे महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झालेला नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपयाचा जो हप्ता आहे मे महिन्याकरिताचा म्हणजेच 11वा हप्ता कधी जमा होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, कोणत्या लाडक्या बहिणी कोणत्या अपवाद लाडक्या बहिणी असतील त्यांना मे महिन्याचा हप्ता पडणार नाही आणि तो कशामुळे पडणार नाही याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. So without wasting our time, let's get started. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी खुश खबर आहे. मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेचा जो पुढचा येणारा हप्ता आहे म्हणजेच 11वा हप्ता जो आहे तो येणाऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे. मित्रांनो, पुढचा आठवडा म्हणजेच या ठिकाणी 19 ते 25 तारखेच्या दरम्यान कधीही तुमच्या खात्यावरती 1500 रुपयाचा जो आकडा आहे तो जमा केला जाणार आहे. मित्रांनो, सविस्तर माहिती या ठिकाणी बघूयात. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत महिलांना पुढच्या आठवड्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येऊ शकतो याबाबतची मोठी अपडेट समोर आलेली आहे. पुढच्या येणाऱ्या 19 तारखेपासून ते 25 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती 1500 रुपयाचा हप्ता पडेल अशी मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघूयात. लाडकी बहीण योजनेबाबत महिला फक्त एकच प्रश्न विचारत आहेत, मे महिन्याचा हप्ता कधी येणार. याबाबत लाडक्या बहिणींच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल तरी देखील अद्याप मे महिन्याचा हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कधी त्यांच्या खात्यात खटाखटा 1500 रुपये जमा होतील असा महिला विचार करत आहेत. तर मित्रांनो, ॲज पर न्यूज मीडिया या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये मे महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मे महिना संपायला फक्त आता एक आठवडा उरलेला आहे. त्यामुळेच आता एकाच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 1500 रुपये जमा होण्याची शक्यता गेले 2-3 दिवसापासून या ठिकाणी वर्तवली जात आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे गेल्या 2-3 महिन्यापासून महिन्याअखेरीस पैसे हे जमा केले गेलेले आहेत. त्यानंतर आता याही महिन्याचं तसंच काहीतरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये महिलांना या ठिकाणी जे 1500 रुपये हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या अपवाद राहणार आहेत. काही महिलांना या ठिकाणी हप्ता जो आहे तो मिळणार नाहीये. याचं कारण काय हे सुद्धा आपण या ठिकाणी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची सर्व महिलांना या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे. त्यामुळेच या ठिकाणी राज्य सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती. राज्यातील 2 कोटीहून अधिक महिलांना या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करण्यात आले होते. तर तुम्हाला माहितीच आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो नुकताच महिलांच्या बँक अकाउंटवरती या ठिकाणी जमा करण्यात आले आहे. त्यानंतर आता मे महिन्याचा हप्त्याकडे सगळ्या बहिणींची नजर लागलेली आहे. त्यातच एक नवीन अपडेट समोर आलेला आहे. मित्रांनो, मे महिन्याचा हप्ता बँकेत जमा होण्याची वाट पाहणाऱ्या महिन्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे. आता मे महिन्याचा हप्ता काही महिलांच्या खात्यावरती जमा होणार नाहीये. तर हा कशामुळे जमा होणार नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे योजनेचे निकष आणि पडताळणी या ठिकाणी सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासनाच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये राबवण्यात आलेले आहे. तर आता जे निकष या ठिकाणी ठरवले आहेत या निकषानुसार ज्या महिला या ठिकाणी त्या निकषामध्ये बसत नसतील अशा सर्व महिलांना या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार नाहीये. यामध्ये या महिला जो आहेत त्या योजनेतून त्यांना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. तर या पडताळणीमध्ये योजनेतील काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरलेल्या आहेत. अशा अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे. त्यामुळे आता अपात्र महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. या योजनेसाठी पात्र न ठरलेल्या महिलांना सन्मान निधी परत देण्यात येणार असून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत एकूण 10 हप्ते तुमच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत
आता 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी या महिन्याच्या लास्टच्या आठवड्यामध्ये म्हणजे या ठिकाणी मागील तुम्ही 2-3 महिन्यापासून बघत आहात या ठिकाणी महिन्याअखेरीसच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्यात आलेले आहेत। यामध्ये जे निष्कर्ष म्हणजे ज्या अटी आणि शर्ती आहेत या अटी शर्तीमध्ये न बसणाऱ्या महिला अपात्र ठरून त्यांना या मे महिन्याचा हप्ता पडणार नाही याची सुद्धा या ठिकाणी महिलांनी नोंद घ्यायची आहे। आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी नक्कीच आपल्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता देखील जमा केला जाईल। तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला दिलेली सगळी माहिती इन्फॉर्मेशन जी आहे ती व्यवस्थित समजली असेल। काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय करण्याचा मी प्रयत्न करेल। त्याचबरोबर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे यासाठी तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ होईल तेवढं तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो ठीक आहे, भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।